आता ठाण्यातून एक मोठी बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर कमी करण्याच्या केलेल्या भाषणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून इलेक्ट्रिक कारने प्रवास करणार असल्याचं कळतंय। तर शिंदे यांनी त्यांच्या ताफ्यामधील वाहनं देखील कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर कमी करण्याचं आवाहन नागरिकांना केलेलं आहे आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ॲक्शन मोडमध्ये आलेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजपासून इलेक्ट्रिक कारने प्रवास करणार आहेत। तर शिंदे यांनी त्यांच्या ताफ्यामधील वाहनं देखील कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्या आवाहनाला सुरुवात केलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अजित, ज्या पद्धतीने दोन देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे आणि त्यामुळे पेट्रोल डिझेल असेल किंवा ओव्हरऑल सगळा गॅस पेट्रोल याच्यावरती जे ताण आलेला आहे त्यामुळे त्याची कमतरता मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे। ते लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन केलं होतं की कमीत कमी पेट्रोलचा गॅसचा वापर करा, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागणार नाही। त्याची सुरुवात आपण काल जर पाहिलं असेल तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावरून प्रवास करून निषेध करत महापौर उपमहापौर यांनी आता सरकारी गाड्यातून प्रवास करावा असं उपवासात्मक आंदोलन केलं होतं। तर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट स्वतःच्या ताफ्यातील गाड्या कमी करून त्याचबरोबरीने स्वतः इलेक्ट्रिक गाडीचा वापर करू अशा पद्धतीने निर्णय घेतला असून लवकरच एकनाथ शिंदे जे आहेत ते इलेक्ट्रिक गाडीतून प्रवास करताना आपल्याला दिसतील। त्याचबरोबर त्यांच्या ताफ्यामध्ये सुरुवातीला 10 ते 12 गाड्या असायच्या त्या आता फक्त 2 ते 3 गाड्यांवरती असतील। मुळात एकनाथ शिंदे यांना हे जेव्हा मुख्यमंत्री होते याचबरोबरीनं त्यांच्याकडे जेव्हा छत्तीसगड त्यांच्याकडे जेव्हा संपूर्ण नक्षलाईट परिसर होता त्यावेळी त्यांना आलेल्या धमक्या ज्या होत्या या पार्श्वभूमीवरती त्यांना दिलेली सुरक्षा होती। ही सुरक्षा पूर्ण लक्षात घेऊन हा सर्व ताफा जो आहे तो किती कमी केला जावा, किती माणसं एका गाडीमध्ये असावीत जेणेकरून कमीत कमी खर्च होईल आणि पैशाची बचत होईल, या सगळ्या लक्ष देऊन एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतलाय। ठीक आहे अजित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।